नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला मोत्यांचे छोटेसे कॉइन बॅग कसे बनवायचे आहे ते मी या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर ही बॅग बनवण्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागणार आहे. त्यात हे मी कॉपर कलरचे 6 नंबरचे मोती घेतले. हे क्रीम कलरचे 8 नंबरचे मोती आहेत. हे दोनच लागणार आहेत आपल्याला. त्याचबरोबर हे ड्रॉप शेपचे मोती आहेत. हे पण क्रीम कलरचे 10 नंबरचे मी घेतलेले आहेत. आणि हे 4 नंबरचे क्रीम कलरचे मोती आहेत. त्याचबरोबर हा 12 नंबरचा एक मोती मी घेतलेला आहे. 5 नंबरचा तंगूस मी इथे वापरणार आहे. त्याचबरोबर सुई आणि नेहमीप्रमाणे कात्री. एवढं साहित्य आपल्याला ही कॉइन बॅग बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता ही बॅग कशी बनवायची ते बघूया. पण ते बॅग बनवण्याच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हा एक मी ड्रॉप शेपचा मोती घेणार आहे. त्यानंतर 2 हे कॉपर कलरचे मोती घेणार आहे आणि परत हा एक ड्रॉप शेपचा मोती. पहिला ड्रॉप शेपचा जो मोती घातलाय तो त्याच्या निमुळत्या बाजूकडून घातलेला आहे आणि दुसरा घालताना हा मोठ्या बाजूकडून मी घेतलेला आहे. अशा प्रकारे मी पहिले मोती ओवून घेतलेले आहेत. आता हा जो मोती आहे पहिला आपण घेतलेला ड्रॉप शेपचा, त्या मोत्यातून सुई आपण खालून वरच्या दिशेने अशी काढून घेतली आहे. आता ह्या मोत्यात इथे वरच्या साईडने आपला तंगूस आहे. तर इथे पहिल्यांदा आपण आता हे 2 कॉपर कलरचे मोती घेणार आहोत. त्यानंतर हा ड्रॉप शेपचा आता हा असा घालायचा आहे. मोठ्याकडून छोट्याकडे असा ओवून घ्यायचा आहे. म्हणजे हे असं लाईनीत येणार आहे. आता हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून परत सुई अशी आपण काढून घ्यायची अशी. त्याचबरोबर ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण. कॉपर कलरच्या दोनही मोत्यातून सुई काढून घेतली. आता ह्या तिसऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे खालच्या साईडने म्हणजे आतल्या बाजूनी आपला तंगूस आहे. तर ही छोटी बाजू पहिल्यांदा घ्यायची आणि मग हे 2 मोती घ्यायचे आणि ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत या ड्रॉप शेपमधून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. हे असं ओढून घ्यायचं आहे, घट्ट घ्यायचं आहे. आता इथे पहिल्यांदा हे 2 कॉपर मोती आणि मग हा ड्रॉप शेप हा पण असा घ्यायचा आहे. ओवताना ह्याची मोठी बाजू पहिल्यांदा येईल. आता ह्या चौथ्या मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आपण अशी.
परत ह्या ड्रॉप शेपमधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा इथे जो ड्रॉप शेपचा मोती घ्यायचा आहे तो असा निमुळत्या बाजूने ओवून घ्यायचा आहे आणि मग हे 2 कॉपर कलरचे मोती घ्यायचे आणि ह्या 5व्या ड्रॉप शेपमधून मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता वरच्या दिशेने सुई आहे म्हणजे बाहेरच्या दिशेने सुई आहे त्यावेळेला पहिले 2 कॉपर कलरचे मोती घ्यायचे आणि मग हा ड्रॉप शेपचा मोती असा ओवून घ्यायचा. परत सेम विणायचं आहे. या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या ड्रॉप शेपमधून पण सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता परत ड्रॉप शेपचा निमुळत्या बाजूने ओवून घ्यायचा आहे आणि मग हे 2 कॉपर कलर या मोत्यातून सुई खालच्या दिशेने. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता हे किती 1 2 3 4 5 6 7 8 मोती झालेले आहेत. आपल्याला असे 10 मोती घ्यायचे आहेत. आता हा आपला 9वा मोती आहे. प्रत्येक वेळेला घट्ट ओढून घ्यायचे. सहा नंबरचा टंगूच इथे वापरला तरीही चालेल, काही हरकत नाही, अजून छान घट्ट होईल. आता पहिल्यांदा हा ड्रॉप शेपचा मोती घ्यायचा आणि मग हे 2 कॉपर कलरचे मोती. हे अतिशय कॉपर कलरचे मोती खूप सुंदर दिसतात. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला हा 10 मोत्यांचाच गोल करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता इथे याला बंद करायचं आहे. तर हे 2 कॉपर कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो पहिला मोती आपण घेतला होता ड्रॉप शेपचा त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथे ही जी गॅप राहते ही दिसू नये म्हणून परत ह्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली मी आता आणि ह्या मोत्यातून परत खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्याचा आपला गोल तयार झालेला आहे. इथे ही जी गाठ मारलेली आहे ही वरच्या साईडने दिसते आपल्याला, त्यामुळे मग आपण हे असं पण करू शकतो आणि इकडच्या साईडने सुई काढून घ्यायची आणि इथे आता हा 8 नंबरचा
मोती लावून घेणार आहे. ओवून घेतला. बरोबर त्याच्या समोरच्या ड्रॉप शेपच्या मोत्यातून सुई मी काढून घेतली. हा असा मध्ये मोती आलेला आहे. आता परत या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता या मोत्यातून परत एकदा खाली सुई काढून घेतलेली आहे. आणि हा जो आता आपण 8 नंबरचा मोती घेतलाय त्याच्यातून सुई काढून घेतली. म्हणजे तो असा थोडा घट्ट होईल. आणि परत ह्या समोरच्या त्याच्या समोरचा हा आहे ना, तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी परत सुई काढून घेतली. अशा पद्धतीने मी हे पूर्ण करून घेतले. आता हा जो कॉपर कलरचा मोती आहे 1 आणि 2 आहेत, त्यातल्या ह्या एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हे 3 कॉपर कलरचे मोती घ्यायचे. 1 2 3 आणि परत ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे 2 कॉपर कलरचे मोती घ्यायचे आणि 2 ह्याचे. आता ही चौफुल्यांची विण आपण विणणार आहोत, त्यामुळे 2-2 मोत्यांनी ही ओळ आपण पूर्ण करायची. इथे दुसरा चौफुला झाला. तर ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता डायरेक्ट ह्या मोत्यात न्यायची नाही आहे अशी सुई. जर नेली तर हा तंगूस आहे हा मधनं दिसेल आपल्याला, तर ते आपलं डिझाईन चांगलं नाही दिसत. म्हणून ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग 2 मोती घ्यायचे. मग ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची एकाच मोत्यातून. आणि मग हे असं या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे. दोन परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने अशा प्रकारे ही पूर्ण ओळ आपण विणून घेणार आहोत. इथे आपला या ओळीचा शेवट आलेला आहे. ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे डाव्या साईडला. तर हे जो पहिला आपण चौफुला बनवला त्यातल्या या पहिल्या नंबरच्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. आणि इथे आता एकच मोती घ्यायचा आहे कॉपर कलरचा. आणि परत अशा ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे आपला हा एक पार्ट तयार झालेला आहे पर्सचा.
याचप्रमाणे आपण दुसरा पण भाग तयार करून घेणार आहोत, सेम टू सेम. असे हे 2 भाग आपले सुंदर असे तयार झालेले आहेत. आता हे भाग आपल्याला एकमेकांना जोडायचे आहेत. ह्या मोत्यात तंगूस आहे, ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची एका. आता इथे परत एक कॉपर कलरचा मोती घ्यायचा आणि हा जो दुसरा पार्ट आहे तो असा समोरासमोर ठेवायचा व्यवस्थित. आणि ह्याच्या समोरचा हा मोती आहे त्याच्यातून सुई अशी काढून घ्यायची. परत एक कॉपर कलरचा मोती घ्यायचा. आता याच्या समोरचा हा मोती आहे, विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. पहिल्यांदा ह्या मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे काढले, तर ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून जो आपण आता जोडला त्या मोत्यातून, परत ह्या मोत्यातून, या जोडलेल्या मोत्यातून आणि ह्या दुसऱ्या पार्टच्या एका मोत्यातून सुई अशी आपण काढून घ्यायची. इथे आता परत एक कॉपर कलरचा मोती घ्यायचा. याच्या समोरचा हा मोती आहे त्याच्यातून इथे उजवीकडे तंगूस आहे म्हणून ह्या दुसऱ्या पार्टच्या समोरच्या मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून, या मोत्यातून, या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत आता या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. हे पण असं चांगलं ओढून घ्यायचं आहे घट्ट. परत एक कॉपरचा मोती घ्यायचा आहे. याच्या समोरचा हा मोती आहे, सेम परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यामधून परत ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मधल्या मोत्यामधून, या मोत्यातून. म्हणजे प्रत्येक वेळेला एकदा ह्या पार्टमध्ये येणार आहे तंगूस आणि एकदा ह्या पार्टमध्ये येणार आहे. आणि अशा पद्धतीने हे दोन्ही भाग आपण जोडून घ्यायचे आहेत. इथे हे 1 2 3 4 5 मोती राहीपर्यंत हे पूर्ण आपण जोडून घेणार आहोत. आता मी हे असे 2 भाग जोडून घेतलेले आहेत. हे 1 2 3 4 5 मोती सोडलेले आहेत. आता या मोत्यामध्ये तंगूस आहे तर मला तो 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यामध्ये घेऊन जायचा आहे. तर ते असं आपण असं मोत्यांमधून फिरवून त्याला तिथे घेऊन जाऊया सुईला. म्हणजे असं ती मधनं दोरा आपला दिसणार नाहीये. या 1 2 इकडून 1 2 इकडून 1 2 मधल्या मोत्यामध्ये मी आता इथे तंगूस घेऊन आलेली आहे.
इथे आपल्याला हा मोठा जो 12 नंबरचा मोती आहे तो फिक्स करायचा आहे, तो ओवून घ्यायचा. इथे आहे तर ह्या मोत्यात म्हणजे ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, तर त्याच्या समोरचा मोती आहे त्याच्यात उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या मोत्यातून परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्या चौफुल्याचे जे 4 मोती आहेत त्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आणि आता इथं परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची, म्हणजे दोनदा काढून घेतल्यामुळे तो असा फिक्स होईल मोती असा. आणि इथे आता आपण दोरा बंद करून टाकणार आहोत. त्याशी मी गाठ मारून टाकणार आहे. दोन चार मोत्यामधून सुई फिरवून घ्यायची, म्हणजे ती गाठ पण फिक्स होते, सुटण्याची भीती नाही राहत. परत एकदा गाठ मारली तरी चालेल, नाही मारली तरीही चालेल. मी मारून घेतलेली आहे परत एकदा गाठ. आणि इथे आपण हा तंगूस तोडून टाकणार आहेत. आता हा दुसरा भाग आहे. इकडे हा मोठा मोती लावला, त्याच्या समोर म्हणजे परत 1 2 इकडून 2 इकडून 2 मोती सोडून मधल्या मोत्यामध्ये मी तंगूस घेतलेला आहे. आणि इथे आता हे 4 नंबरचे क्रीम कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आपल्याला ह्याचं लूप करायचं आहे, त्यामुळे या अंदाजाने घ्यायचे, किती बसतील असं बघायचं आणि मग त्या हिशोबाने आपण तेवढे मोती ओवून घेणार आहोत. 6 7 9. आता हे मी 9 मोती घेतलेत. हे असे आपल्याला यायला पाहिजे, पण कमी पडतात, मग अजून आपण ओवून घेणार आहोत. 10 11 12 13 मोती घेतले मी. एक मोती कमी केला तरी चालेल, म्हणजे इथे 12 मोती आपले क्रीम कलरचे बसलेले आहेत याच्यामध्ये. हा असा यायला पाहिजे आपल्याला ना, असा. तर ह्या मोत्यात आता डावीकडे तंगूस आहे. आपण हे 4 नंबरचे मोती ओवून घेतलेले आहेत. आता त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची. सगळ्या मोत्यातून आणायचा हा तंगूस, म्हणजे हे डबल होईल. तसाही तंगूस आपला हा तुटत नाहीच, पण तरीसुद्धा सेफ्टीसाठी सगळ्या मोत्यातून आणि ह्या
कॉपर कलरच्या मोत्यातून पण मी ही सुई काढून घेतलेली आहे। आता परत हिला आपल्याला बंद करून टाकायचं आहे। परत सेम गाठ मारून टाकायची आणि 1-2 मोत्यातून सुई अशी आपण ही काढून घ्यायची। सेम जसं तिकडे केलं तसंच करायचं आहे आणि इथेही आपलं टंगूस मी तोडून टाकलेला आहे। हे असं आपलं लूप तयार झालेलं आहे। आता हा 10 नंबरचा दोरा आहे, कॉटन थ्रेड आहे, हा 10 नंबरचा आहे। हा अजिबात असा तुटत नाही। तर ह्या दोऱ्यामध्ये मी ही सुई आता ओवून घेतलेली आहे आणि हा जो मोती आहे ज्याने आपण बंद केले होते, एक एक मोती घेऊन 2 पार्ट, तर त्यातला हा जो सेंटरचा मोती आहे त्याच्यातून मी ही सुई काढून घेतलेली आहे। आता इथे आपण हे मोती ओवून घेणार आहोत। इथे डबल मोती आले तरी चालणार आहेत। इथे मी हे 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आणि 4 20 असे 20 कॉपर कलरचे मोती मी ओवून घेतलेले आहेत। आणि हा जो इकडचा मोती आहे जो आपण 2 पार्ट बंद केलेले तो मोती आहे, त्याच्यातून मी अशी ही सुई काढून घेतली। इथे आता परत 20 मोती मी ओवून घेणार आहे। चार 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि हा 20 असे मी 20 कॉपर कलरचे मोती परत ओवून घेतलेले आहे। हे असं ओढून घेतलेलं आहे घट्ट आणि परत जिथून सुरुवात केली होती त्याच मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे असे। आता हे टाईट राहण्यासाठी आपण परत एकदा ह्या सगळ्या मोत्यांमधून हा दोरा फिरवून घेणार आहोत, ह्या पूर्ण 20 मोत्यातून आणि ह्या 20 मोत्यातून, आणि मग बंद करून टाकणार आहोत। अशा प्रकारे ही आपली सुंदर अशी एक छोटीशी कॉइन बॅग तयार झालेली आहे। दिसायला अतिशय सुंदर दिसते ही आणि कॉपर कलर पण खूप छान आहे। अशी ही सुंदर बॅग तयार झालेली आहे। हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।